या ये हे पाहतो मी बोलवतो ना ते हेच घर. तुमचे नवीन घरात तुमचे स्वागत आहे. बरं ह्या घराचे मालक सुद्धा येत आहेत थोड्या वेळात. मी त्यांना घेऊन येतो. बरं तोपर्यंत तुम्ही नीट घर बघून या. चालेल. ठीक आहे डन. आदित्य, इथे या भिंतीवर आपण देवारा लावूया. हा ओके चालेल. मीरा हा मला काय वाटतंय काय आपण ना सोफा इथे ठेवूया. म्हणजे कसं समोरच्या वॉलवर आपल्याला टीव्ही स्क्रीन लावते नाही. मस्त वाटेल. खूप छान आयडिया आहे ही. आणि हो काय? आपल्या दोघांचा एखादा छानसा फोटो फ्रेम करून ना आपण हे इथे इथे अगदी किचनच्या समोर इथे लावूया. म्हणजे कामानिमित्त जेव्हा तू दौऱ्यावर जाशील तेव्हा मला तुझी आठवण येईल ना, तेव्हा मी अगदी तासन तास किचन मधून सुद्धा इथे तुझ्या फोटो जवळ बघत राहील. ही अशी आणि मग मी दौऱ्यावरून लवकर घरी परत येत जाईल. आदित्य, तू एवढं लवकर आलास? अरे मला वाटलं तू संध्याकाळी येणार आहेस. काय करू, तुझी खूप आठवण येत होती. राहुलच नाही निघून. अच्छा अच्छा चला फ्रेश व्हा. मी चहा टाकते. मीरा मीरा तुझ्या हातचं खायची इतकी सवय झाली आहे ना की बाहेरचं जेवण जातच नाही मला. म्हणून लगेच परत आलो. का रे, अजीर्ण होतं का? ए हे असं नाही करायचं. चहा करताना इतकं मग्न नाही व्हायचं. मध्ये मध्ये वळून बघायचं माझ्याकडे. अच्छा हे असं. कमाल. सगळा थकवा निघून गेला माझा. मामा मधुरा चला चहा घ्या. मामा मधुरा चहा घ्या या. अरे काय चाललंय तुझं. मामा आणि मधुरा काही सुटत नाहीत तुझ्याकडे. आदित्य, मधुरा समजून घेईल ना रे आपल्याला. ओ मॅडम काय चाललंय तुमचं. आपलं सकाळी काय ठरलं होतं, किशोर कुमार सारखं उडलंय उडलंय असं करायचं ना. तू सुरू केलास आपला तुझा हेमंत कुमार. तसं नाही रे, मला मला खरंच काळजी वाटते. मामा एकटा पडेल रे आदित्य. आपण मामाला इथे आपल्यासोबत राहायला आणूया का? बेस्ट आयडिया. प्रॉमिस मी मामाला तुझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही. आणि मधुरा ही आपल्याला समजून घे. मी आहे ना. श्याम काका 4 माणसं परशु काका 3 माणसं. हरीश एकटाच. आणखीन कोण. दादा मला जरा ते पुस्तक हवं होतं तुझ्याकडचं. पुस्तक कसलं. ते रेसिपी, गोड रेसिपी आहेत बघ. त्यात सगळ्या श्रीखंडाचे प्रकार आहेत. म्हणजे आंब्याचं श्रीखंड, पेरू, चिकू, अननस, स्ट्रॉबेरी असे 5 की 6 प्रकार आहेत. अरे हा 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 गोडसे आजींचं गोडधोड. हा ते असेल की. तुला कशाला हवंय पुस्तक. असंच म्हणजे म्हटलं करून बघूया ना. काल नाही का काही कारण नसताना तुम्ही आपलं सेलिब्रेशन केलं. म्हटलं आपणही करू. त्या त्यांना नोकरी लागली ना नवीन. काहीच कौतुक केलं नाही रे माझ्या नवऱ्याचं मी. ती पण गुड न्यूजच आहे ना. कर कर गोडधोड कर. आणि तुला काही मदत लागली तर मला लगेच सांग. हा हो हो मस्त सरप्राईज देऊया आपण सगळ्यांना.
उद्या संध्याकाळी हे सगळं करशील का ग? उद्या मधुरा येणार आहे ना? उद्या हो करीन की, पण उद्या का रे? हा, उद्या कसं सांगू तुला, पण एनिवे सांगतोच. हा सांग सांग सांग. मीरा आणि आदित्य उद्या लग्नाचं रजिस्ट्रेशन करणार आहेत. हा आणि ते रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी आपण मधुराशी बोलू, तिला सगळं सांगू, तिला सगळं समजवू. तिला कळलं, तिने ऐकलं की मग सगळं छान होणार आहे. मग मीरा आणि आदित्यचं लग्न लावून देऊ आपण. काय सांगतोस काय तू? हळू बोल, हे मी तुला सांगितलेलं नाही, कळलं? नाही नाही, मी नाही सांगणार कोणाला बाबा. म्हणजे तू मला हे सांगितलं हे मी कुणाला सांगणार नाही. मस्त आहे मस्त आहे, हे आवडलं मला. करते मी श्रीखंडच करते. कर कर श्रीखंड कर तू. मी यादी करतो कोणाला बोलवायचं. ते आपण ना एक असं छोटासा मस्त कार्यक्रम करूया. हो हो हो, करूया करूया. तू यादी कर, मी बघते काय करायचं ते. वा वा, मस्त बातमी दिलीस रे दादा. आता पुढच्या तयारीला लागलंच पाहिजे. काय? श्रीखंडाच्या तयारीला. श्रीखंड. मीरा, मस्त आहे ना बेडरूम? एकदम प्रशस्त आहे. खूप छान आहे. मीरा, हा? मी काय म्हणतोय, ते आपण खाली किचन मध्ये केलं ना चहाचं, तसंच इथे बेडरूम मध्ये काय काय करतात ते एकदा पटकन करून घेऊयात का? आदित्य, सावटपणा पुऱ्या. मी चावटपणा करत नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की बेडरूम मध्ये इंटेरियरचं काय काय करता येईल ते एकदा बघून घेऊयात. ओ कळत आहे मला सगळं इंटेरियरचं. चोराच्या मनात चांदण. हो, माझं काही बोलू नकोस. ते पण खरंच मला मला खूप आवडलाय बेडरूम. आदित्य, हळू, आपण आपण आपलं कपाट आणूया. जसं तू म्हणशील. हे आणि इथे हिरव्या रंगाचे पडदे लावूया. तू म्हणशील तसं. आणि आणि वाव, ही खिडकी किती छान आहे. इथे ना आपण स्टडी टेबल ठेवूया आपलं, म्हणजे काम करताना मस्त व्ह्यू सुद्धा मिळेल, छान फ्रेश वाटेल ना. जसं तू म्हणशील. आणि 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 काय करूया बरं अजून इथे? मीरा, हा इथे ना हा एक स्प्लिट एसी, जरासा 1 टनवाला स्प्लिट एसी लावूयात. एसी? हा. एसीची काय गरज आहे आदित्य? 2-2 खिडक्या, छान वारा येईल, उगाच कशाला खर्च नको. नाही नाही नाही, एसी पाहिजे, एसी पाहिजे. हे बघ, मला तुला सुखात ठेवायचं बस. सुखात ठेवण्यासाठी एसीची काय गरज आहे आदित्य? मी तशी तुझ्यासोबत सुखातच असेल. आणि आधी सगळ्या गरजेच्या वस्तू घ्यायच्या, नंतर हे सगळं खर्च करायचं, कळलं? अरे वा, समजूतदार बायको मिळाली आहे मला. मग बायको कोणाची? 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 बायको कोणाची? कोणाची? तेच तर, बायको कोणाची? कोणाची? माझी. मधुरा, उचल ग बाई, फोन उचल. हॅलो. हा हॅलो हॅलो, हा मी बोलते. मधुरा, ऐकतेस ना? अगं ऐक, इकडे आदित्य आणि मीरानी रजिस्ट्रेशन करून लग्न करायचं ठरवलंय. तू घरात नाही याचा फायदा घेऊन त्यांनी हा निर्णय घेतलाय, कळतंय का तुला? हा, आणि घरातल्यांनी त्यांनी सांगितलंय, घरातल्यांना मान्य आहे बरं का. तू आलीस की तुला सगळे समोर बसून समजून सांगणार आहे, कन्व्हिन्स करणार आहेत. मला बाई तुझी काळजी वाटली म्हणून मी फोन केला हो तुला. ऐकतेस ना बाळा? हा मधुरा, कळतं ना तुला मी काय बोलते ते? हॅलो मधुरा,
ऍक्च्युली मी तन्वी बोलतीये. मधुरा एका महत्वाच्या मीटिंग मध्ये आहे. काही महत्वाचा फोन आला तर घे म्हणून तिने माझ्याकडे देऊन ठेवलाय फोन. हो का? बरं बरं. पण मी सांगेन तिला तुम्ही जे काय बोललात ते. नाही 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 नाही, तू नको सांगूस. ते आले की मला फोन करायला सांग. सांगशील ना? ठीक आहे ठीक. ओके. ओ गॉड, मधुराची ताई आणि आदित्य लग्न करतायत. हे मधुराला काहीच कल्पना नाहीये. काय ग बाहेर काय करतेस? आणि हे काय मधुराचा फोन तुझ्या हातात कसा? ऍक्च्युली मधुराच्या मावशीचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की मधुराची ताई आणि आदित्य लग्न करतायत. हा माहितीये मला. पण हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, ह्यातलं मधुराला काही कळतं कामा नाही. असं आदित्य आणि मीराताईच्या आयुष्यात अजून अडथळे नको. आणि समजा तिला जर तुझ्याकडून काही कळलं आणि मला समजलं तर तुझी नोकरी धोक्यात, एवढं लक्षात ठेव. दिस इज माय वॉर्निंग अँड ऑर्डर. जा आता. ओके. यार थोडक्यात वाचले. आदित्य कुठे आहे? कोण आहे आता? मीर आहे. हा मीर बोल. आदित्य कुठे आहेत तुम्ही? काय करताय? आम्ही काय करतोय? नाही नाही काही नाही. जरा बाहेर आलोय. बोल ना. का रे? बोल ना. काय बोल ना. आता किती प्रॉब्लेम झाला असता माहितीये तुला? का रे काय झालं? आता मावशीचा फोन आला होता मधुराला आपला प्लॅन सांगण्यासाठी. शिवाने मधुरा मीटिंग मध्ये होती आणि तन्वीने फोन तिचा रिसीव्ह केला. समोर कोण आहे हे न बघता सगळं मावशी बरवून गेली. शिवाने आपल्याला त्यानिमित्ताने कळलं तरी तर सगळा प्लॅन फिसकटला असता आपला. काय? यार आत्ता कुठे आपल्याला वाटलं होतं की सगळं नीट होईल, सगळं जुळून येतंय. पण आता काय करायचं? ए मीर मला सांग, तन्वी नक्की मधुराला सांगणार नाही ना? नाही नाही डोंट वरी. तन्वीला तशी मी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिले. सो तू त्याचं टेन्शन घेऊ नको. तिकडे कसं मॅनेज करायचं याच्याकडे लक्ष दे. आणि तुम्ही अजून लग्न का नाही केलं? का वेळ घालवताय? तुम्हाला माहितीये का अशी संधी पुन्हा येणार नाहीये. नाही नाही तसं नाहीये. मी तुला भेटून सगळं सांगतो नंतर. ओके. ए मिहिर थँक्यू सो मच यार. तू तिकडे होतास म्हणून सगळं निभावलं. थँक्स अगेन. हे बघ, थँक्यू वगैरे काही म्हणू नकोस. तुला माहिती ना मी तुझा चांगला मित्र आहे. आणि हे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण नंतर ठेवूया. आधी तिकडे काय चाललंय ते लवकर सांग. हा चल बाय. बाय. काय झालं आदित्य? मला वाटलंच होतं की मधुराला कळणार. तर तिने काही गोंधळ घातला म्हणजे. मी तुला म्हणून सांगत होते की तिला न सांगता हे सगळं करणं मला पटतच नव्हतं. अरे आदित्य शांत हो. काही झालं नाही. ऐक ऐक, मावशीने फोन केला होता पण मधुराने नाही तर तन्वीने फोन उचलला आणि मिहिरने केलंय सगळं सॉर्ट आउट. हा अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना. मी एक काम करतो, मी अथर्वला फोन करून हे सगळं सांगतो. हा तो नक्कीच काहीतरी उपाय सुचवेल. प्लीज त्याला फोन कर. सेकंड. हा दादा बोल. हा अथर्व ऐक ना, तुला एक काहीतरी सांगायचं आहे मला. मला सांग ना जरा. काय यार ही आई पण ना, हिचा नेमका प्रॉब्लेम काय मला तेच कळत नाही यार. काही ना काहीतरी घोळ घालतेच. दादा डोंट वरी, मैं हूं ना. अरे सब ठीक कर देगा या फैजल. म्हणजे मी. हो 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 मला माहिती आहे, म्हणूनच तर तुला ताबडतोब फोन केलाय मी. हो तू काही काळजी करू नकोस. अरे तर कधी नव्हे तर तुम्ही बाहेर फिरायला गेलात आणि असं झालं. काही काळजी करू नकोस, मी आहे ना. एक सेकंड. काय करणार आहेस ते तर सांग. दादा ते तू माझ्यावर सोड. त्याचं टेन्शन तू का घेतोयस?
आणि हो ताईला सांग की टेन्शन घेऊ नको, अजिबात काळजी करू नको, मी आहे इथे. ओके चल बाय, मी ठेवतो. ओके बाय. तो हँडल करतो म्हणाल. मधुरा अगं फोन कर ग बाई, कर ग बाई फोन. एवढी वाट तर मी कुणाचीच पाहिली नव्हती आजवर. कर ग बाई देवा, हिला बुद्धी दे. अहो तुम्ही अचानक काही झालंय का? गेली का नोकरी? नाही माझं सोड, तू तुझं सांग. तू काय एवढी अस्वस्थ आहे? तुला काय एवढं टेन्शन आलं? कशाची वाट बघतेस नेमकी? मी हं? मी जळली मेली कशाची वाट पाहणार? काही नाही, मी वॉक करत होते. वॉक आणि तू थांबव हे आता तरी. मला माहितीये तू मधुराच्या फोनची वाट बघते. तुला काय वाटतं मला कळणार नाही? कमू एक लक्षात ठेव, जर आदित्य आणि मीराच्या लग्नात काही खोडा घातलास ना तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही, लक्षात ठेव. अहो पण मधुरा त्याची सख्खी बहीण आहे, तिला अंधारात ठेवायचं? हे कोणी सांगायचं? तू. ते आम्ही ठरवणार. आणि तुला कसं सगळं कळलं? कोणी सांगितलं हे सगळं? दादाने सांगितलं, त्याने स्वतःहून सांगितलं, मी नाही गेले विचारायला. आनंद सुद्धा ना. मधुराचा फोन आहे. मी नाही बोलणार, तूच बोलायचंस, पण तिला यातलं काही कळता कामा नाही, लक्षात ठेव. मी नाही सांगणार. मी कशाला सांगू? मी करते तिला नंतर फोन. नाही, नंतर नको, आत्ताच बोल. ओके बोल. बोलते ना. हॅलो, हा मधुरा बाळा, मावशी बोलते. अगं कशी आहेस तू? व्यवस्थित आहेस ना? तब्येत ठीक आहे ना? खाते पितेस ना नीट? चिडू नकोस ग आता तू पण. मी आपली काळजीपोटी बोलते तुझ्याशी. ठेवते, हा ठेवते फोन. जनाची नाही मनाची तरी ठेवायची का नाही? ही नाही. मला हे कळल्या कळल्या माझ्या हातातली सगळी कामं सोडून मी आलोय ऑफिसमधून. एक काम कर, मला मधुराचा नंबर सांग जरा. 73 38 999 45 20. पाठ नाहीये ना? नाही ना. बरं झालं. यानंतर मधुराला पुन्हा फोन करायचा नाही. हा फोन मी माझ्याजवळ ठेवणार आहे. हं? जर काही वेडवाकडं केलंस ना